या दोन संघांमध्ये विजयाचा अश्वमेध घोडदौड करताना दिसेल आणि अखेर कोण जिंकणार हा अश्वमेध. विशाल निघोट पहिलं षटक समोर. फरदीन काझी टाकायचा आहे चेंडू पण थोडा थांबलेला आहे. थोडासा अंदाज घेतलेला आहे. फरदीन काझीचा मूड कोणता आहे, पवित्र काय आहे, तो पाय कसे पुढे टाकतोय मागे घेतोय, त्याची बॅकलिफ्ट किती उंच जाते, तो किती उत्सुक आहे फटका खेळायला, हे सगळं बघितलंय त्यानं. एकमेकांचा अंदाज आणि लढतीपूर्वी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कुठलेही सैन्य, दोन सैन्य एकमेकांच्या समोर आलं की अंदाज पहिला घेतला जातो. ओ हो हो, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज शून्यावर. फरदीन काझी गोइंग ऑन झिरो. नवीन फलंदाज अमित नाईक. काय सुरुवात आहे. ट्रिमेंडस स्टार्ट फॉर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. विशाल निघोटचा खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा पुढे जात तो फुलटॉस घेतला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं होतं. उजव्या इष्टीवरती पाय टाकला होता. एकदम स्वीप खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे उभा आणि विशाल निघोटला पहिल्या चेंडूवरती यश. 1-0. शून्यातून सुरुवात. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो ही, शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला, सागर होऊ कधीही, बसलो जरी आज डोही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. शून्यातून सुरुवात आहे. साम्राज्य उभं राहू शकतं शून्यातून. इथे प्रत्येक खेळाडू जो आलेला आहे ना, तो त्याच्या हातात शून्यच होते. मग स्ट्राईक एंड वरती फलंदाज अमित नाईक असेल, सुनील खर्डे असेल, हे गरीब घरामध्ये. यस यस यस, चांगला चेंडू उचलण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा स्लॉक करायचा, मात्र डावेष्टीच्या बाहेर जाईल. वाईटची घोषणा होते पंचांकडून. एक धाव फलकावरती येते. गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे सगळे खेळाडू आहे, मात्र परमेश्वराने त्यांच्यावरती त्यांच्यामध्ये क्रिकेटची भरपूर श्रीमंती देऊन त्यांना पृथ्वी तलावरती पाठवलंय आणि या श्रीमंतीचा आस्वाद अनुभव आम्ही गेले अनेक वर्ष घेतोय. रिव्हर्स करायचा प्रयत्न, परंतु कनेक्शन इथे मिळत नाही. चांगली गोलंदाजी, दिशा टप्प्यावरती अचूकता आहे. थोडंसं व्हेरिएशन जरूर करतोय इथे विशाल निघोट आणि त्याचा परिणाम देखील दिसतोय. पहिल्या षटकामध्ये प्रचंड भेदक आणि दाहक गोलंदाजी विशाल निघोट कडून. फील्ड सेटिंग बघितलं तर क्षेत्ररक्षक 238 सर्कलच्या बाहेर असतील. यास उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाहीये. सरळ सीमारेषेच्या बाहेर, इनसाइड आउट, षटकार. सहा धावांबरोबर सुरुवात निश्चित चांगली होते. पहिल्या दोन षटकांचे चेंडूंमध्ये भरपूर मोठे प्रश्न विचारले होते, मात्र थोडासा अलगद लेग ब्रेक होणार हा चेंडू विथ दी स्पीड खेळला, विथ दी टर्न खेळला. इथे पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पायावरती आदळतोय आणि बोट आकाशाकडे पंचांचं. फलंदाज क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये दुसरा धक्का. अमित नाईक होईल बाद. एक षटकार चढवलं होतं अमितनं, मात्र पुढचा चेंडू तो समोर सापडलाय आणि धक्का क्रमांक 2. विशाल निघोट सनसनाटी निर्माण करतो पहिल्या षटकामध्ये. 2 विकेट काढतोय. मोठ्या विकेट्स आहे. फरदीन काझी, अमित नाईक मोठी नाव आहेत टेनिस क्रिकेट मधली. सुपरस्टार आहेत टेनिस क्रिकेट मधले दोघही आणि दोन्ही सुपरस्टार इथे पहिल्या षटकामध्ये बाद. बघू शकतो आपण
यष्ट्यांच्या समोर सापडलाय खर तर प्लम आहे, ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करत होतो की तुम्ही लेंथ बॉल आहेत आणि तो जर स्टम्पच्या समोर असाल तुम्ही, तर तिथे तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाहीये. 7 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरूच आहे. तर विशाल निघोट यशस्वी गोलंदाज, 2 विकेट पहिल्या षटकामध्ये व्यंकटेश वॉरियर्सनं काढलेले आहेत. प्रतीक यास रिव्हर्स खेळायचा होता निश्चित, पण खूप लवकर खेळला असं म्हणू शकतो आपण. त्यामुळंच जो विथ दी स्पीड बॉल खेळायचा असतो तो तिकडे गेला नाही. आणि कव्हर्समध्ये चेंडू, एक धाव तिथून येणार आहे. फलकावरती धावा 8, 2 बाद 8. फायनलमध्ये धावा आहेत फलकावरती, पण विकेट 2 पडलेले आहेत. त्याचा परिणाम पुढे जाऊन होऊ शकतो. मात्र 5 षटकांच्या खेळामध्ये आपण बघतो की एखादा फलंदाज जर मैदानामध्ये सेट झाला तर टीमला चांगला फायदा मिळवून देऊ शकतो. पण कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. भारतीय संघामध्ये देखील आपण पाहिलं काही सामना लवकरच विकेट पडल्यामुळं सूर्यकुमार यादवनं चांगले खेळ केले. एका ईशान किशनने एका सामन्यामध्ये खेळला, तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाकिस्तान विरुद्ध ईशान किशनने फलंदाजी केली होती. तर काल शिवम दुबेनं जबाबदारी उचलली. तर अशी जबाबदारी कोणीतरी उचलणं इथे अपेक्षित आहे. गती कमी केली होती यावेळेस. चेंज ऑफ पेस यशस्वी ठरला विशाल निघोट. निर्धाव चेंडू ठरेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. फलकावरती धावा 8, 2 गडी बाद. या स्थितीमध्ये टायगर उत्तर प्रदेश नवीन षटकाची सुरुवात पॉवर प्ले असाच सुरू राहील आणि गोलंदाज मात्र विकास विकास पवार. विकास पवार नवीन गोलंदाज. राऊंड विकेट, डाव्या हाताने राऊंड विकेट टाकायचा प्रयत्न. डावी यष्टी मिस करणार हा चेंडू. इथे धाव मिळेल वाईड. 9 धावा, 10 धावा. याबरोबर पुन्हा एकदा एक फटका जमिनीच्या समांतर खेळला आहे. एकच धाव तिथून येऊ शकते आणि फलक पुढे पोहोचेल 10. 2 अंकामध्ये पोहोचतायत. दुसऱ्या षटकामध्ये टायगर उत्तर प्रदेश. सुनील खर्डे आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. 4थ्या क्रमांकावरती प्रतीक, तर दुसऱ्या क्रमांकावरती सुनील खर्डे मैदानामध्ये दाखल आहेत. डाव्या हाताचा फलंदाज सुनील, सामना करणार आहे विकास पवारचा. यस यस, उंच फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. अजून एक फलंदाज बाद आणि तिसरा धक्का. पहिल्या 8 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद होत आहेत. एका पाठोपाठ एक विकेट आहे. गोलंदाज यशस्वी ठरतायत, मात्र फलंदाज कोणीही खेळपट्टीवरती अजून उभा राहू शकलेला नाही. शून्यावरती बाद सुनील खर्डे. दुसरा बॉल फेस करताना अडचणी वाढतायत टायगर 11 उत्तर प्रदेश संघासमोर. उजव्याच्या बाहेर होता खर तर पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा जो स्विंग होता तो हवेच्या दिशेने होता, उंच आकाशाच्या दिशेने होता. आकाश चव्हाण विकास पवारला इथे यश मिळते. उजव्याच्या लांब टाकला होता चेंडू, खरं तर ओढून मारण्याचा प्रयत्न होता. पोझिशन बनवली होती, पण जे टायमिंग मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. आणि धक्का क्रमांक 3.
नवीन फलंदाज अर्जुन अर्जुन बांगर. एक असा अर्जुन जो कुरुक्षेत्रावरती उभा राहिला होता. समोर 11 अक्षौहिणी सैन्य होतं कौरवांचं. आणि या सैन्यासमोर अर्जुनाचा पराक्रम आजही त्याची चर्चा होते. तर पाहायचे अर्जुन इथे पुन्हा एकदा पराक्रम करणार का. उजव्या बाहेर विकास पवार अत्यंत दाहक दिसतो या षटकामध्ये. पहिला चेंडू वाईड होता डावेशच्या बाहेर, पण त्यानंतर खूप कंट्रोल गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर हलगत बाहेर जातोय चेंडू. कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आहे. सकाळच्या सत्रामध्ये 10 धावा 3 गडी बाद. टायगर 11 उत्तर प्रदेश. फायनल मॅच ग्रँड फिनाली. ऑल इंडिया ओपन मधील धडाकेबाज चषकची 51व्या पर्वातली ओपन आहे. ओपन फायनल. परत एकदा भन्नाट वेग आहे. गुड लेंथ वरती टाकतोय चेंडू. अलगद उजव्या वळसा घालून यष्टिरक्षकाकडे. पुन्हा निर्धाव. विकास पवार. प्रभावी गोलंदाजी. फारसा तो लेग ब्रेक करण्याच्या भानगडीत पडत नाही. एक अँगल बनवलाय त्याने. ओव्हर द विकेट टाकतोय डाव्या हाताने आणि त्यामुळे त्याचा चेंडू असा सरळ अँगलने निघून जातोय बाहेर. फारसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला नाही मागच्या दोन्ही बॉलवरती. विकास पवार यशस्वी गोलंदाज. 10 धावा 3 बाद. थोडासा पुढे टाकला यावेळेस. हलकस व्हेरिएशन लेंथ मध्ये थोडं परिवर्तन करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली. इथे एक असतं की 2 बॉल डॉट झालेले आहेत. फलंदाज त्यावेळेस निश्चित मारण्याच्या मूड मध्ये नसतो आणि त्यामुळे एखादा चेंडू त्याच्या पुढे टाकून कदाचित त्याला मारण्यासाठी प्रयुक्त करण्याचा प्रयत्न असू शकतो. गोलंदाजाचा डोकं कुठे लागेल हे नाही सांगू शकत तुम्ही. विकास पवारनं पण शांतपणे खेळला तो चेंडू. अर्जुननं फलकावरती 11 3 बाद. ओ हो उंच टोल्याच्या लांबवर ठोकलेला हा एक शानदार षटकार. प्रतीकच्या बॅट मधून 6 धावा. जाता जाता चांगली बातमी दिली त्यानं उत्तर प्रदेश टायगर 11 संघासाठी. शेवटचा चेंडू होता आणि 6 धावांची परडी घेऊन आलेला आहे. 6 धावा इथे प्राप्त होतील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये फलकावरती धावा असतील आता 17 धावा. 3 बाद 17. 2 षटकाचा खेळ संपलाय. समोर पहा. लॉंगॉन म्हणता येणार नाही आता. या बाजूने आमच्या समोर एकदम स्टेजच्या समोर एक गाडी आहे 4 व्हीलर. त्याची ब्रेक लाईट चालू आहे. जनरेटर व्हॅनच्या बाजूला तिकडे काही प्रेक्षक आहेत. त्यांना विनंती करतो गाडीचे जे ड्रायव्हर्स असतील किंवा मालक असतील त्यांना सूचना करा आणि ती ब्रेक लाईट बंद करायला सांगा. सन्मान्य भूषणजी म्हात्रे यांची गाडी आहे. तर भूषण म्हात्रे सरांना विनंती आहे गाडीच्या ब्रेक लाईट्स बंद करा. कुणी प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती आहे की आपल्याला आवाज जातोय. आपण तिथे भूषण सरांना माहिती द्या. नजीर एक वेगाचा बादशाह. नजीरचा पहिला चेंडू लॉंग ऑफ कडे आणि भन्नाट वेगानं सीमारेषेच्या बाहेर धावा 4. पहिला चेंडू अर्जुन बांगरच्या बॅटमधून येतोय बाहेर. 4 धावा. गॅप मिळाला तिथे. लॉंग ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. लेंथ बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. बॅकफुटवरून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होतील. खूप वरून आला हा थ्रो. फ्लाईट जास्त होती चेंडूला. फ्लॅट थ्रो अपेक्षित होता जमिनीच्या समांतर. अक्षता मला वाटतं विशाल निघोट असावा तिथे. आणि 2 धावा प्राप्त होतील. 23 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नजीर गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आज त्याचा वाढदिवस आहे आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली आज नजीरची. समोर फलंदाज अर्जुन. उचललाय चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खाली असेल अक्षय तावरे. तर चौथा फलंदाज
टायगरचा होईल बाद. उत्तर प्रदेशचा चौथा टायगर इथे बाद होतोय. 23 धावा, 4 गडी बाद. नझीर शेखला अजून एक यश. कोणी फलंदाज धीरोदत्तपणे मैदानामध्ये उभा राहू शकला नाही. प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारायचा आणि हा खरं तर टेनिस क्रिकेटचा तो गेम आहे. तुम्हाला मोठाच फटका मारायचा, तुम्हाला एव्हरी सेकंद एव्हरी बॉल रिस्क घ्यायची आहे. आणि तिथे जराही फलंदाज मागे राहत नाही. लेंथ बॉल होता, मात्र हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन जास्त मिळालं कारण चेंडू खूप खाली आला बॅटवर, जवळपास खालच्या बाजूला, आणि त्यामुळंच लांबी पकडू शकलेला नाहीये. फटका खेळल्यानंतरच त्याच्या भावमुद्रा स्पष्ट करतायत की टायमिंग खराब झालेला आहे, चेंडू हातामध्ये जाऊ शकतो. आणि तसंच घडलंय. पवन केने नवीन फलंदाज. प्रतीक आणि पवन जोडी मैदानामध्ये 4 बाद 23. अजूनही खूप मोठी बॅटिंग आहे, खूप मोठी स्ट्रेंथ आहे, खोलवर बॅटिंग आहे टायगर 11 उत्तर प्रदेशकडं. परंतु 5 षटकांचाच सामना आहे तुमचा. जेवढं जास्त विकेट पडणार आहे तेवढे डॉट बॉल तुमचे येणार आहे, त्यामुळे तेही परवडणार नाहीये. ही फायनल मॅच आहे. नझीर गोलंदाजी मार्कवर. याबरोबर इथे 3 ताड त्रिफळा. पहिल्याच बॉलवरती पवन केनेला माघारी पाठवलंय. पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. पवन केने शून्यावर. 5वा धक्का टायगर उत्तर प्रदेशला. 23 धावा केवळ फलकावरती. तर नझीर शेख ऑन हॅट्रिक. काय मॅच आहे. गोलंदाजांनी इथे पूर्ण पकड जमवलेली मॅच वरती. पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज विशाल निगोटनं. 2 विकेट काढल्या होत्या. त्याच्यानंतर विकास पवारने पुन्हा विकेट काढल्या. पुन्हा 2 विकेट नझीर शेख कडून. डावी यष्टी वाकवली इथे. यानंतर भावेश पवार असेल नवीन फलंदाज. दोघांमध्ये हलकं थोडंसं स्मित हास्य. मिश्किल प्रश्न कदाचित भावेशकडून आला असेल आणि त्याला तितकंच मिश्किलीने उत्तर दिलं असावं पवन केनेनं. इथे पहा कनेक्शन मिळालं नाही आणि अलगद डावी यष्टी उडवून चेंडू निघून गेलेला आहे. एक मोठं यश आहे. पवन आज आपली करामत, आपली कमाल दाखवू शकला नाही, आपलं कौशल्य दाखवू शकला नाही, आपली ताकद दाखवू शकला नाही आणि खूप लवकर बाद होऊन परतलेला आहे. पवनकडून आज अपेक्षा होत्या प्रेक्षकांना, भावेशकडून देखील अपेक्षा आहे. ज्यावेळेस भावेश गोरसईकडून असतो त्यावेळेस प्रेक्षक उतावीळ असतात इथे त्याला बघण्यासाठी. आज तो ऑल इंडिया ओपन पूल टायगर 11 उत्तर प्रदेशकडून मैदानामध्ये आलेला आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे भावेशला आणि अनेक संस्मरणीय इनिंग इथल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत भावेशच्या. स्ट्राईक एंड वरती भावेश, तर गोलंदाज नझीर शेख ऑन हॅट्रिक. यस, चेंडू फक्त डिफेन्स करायचा प्रयत्न होता. थोडासा अंदाज घेतोय भावेश. चेंडू टप्पा कुठे पडतोय, वळतोय, उसळतोय हे बघतोय तो. आणि निश्चित हे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदाच फलंदाजीला मैदानामध्ये उतरलेला आहात, नवीन गोलंदाज तुमच्या समोर आहे, थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. अजूनही जवळपास 11, 12, 13 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे भरपूर आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 13 चेंडू भरपूर होतात आणि या चेंडूमध्ये देखील तुम्ही सामन्याला कलाटणी देऊ शकता. त्यामुळे संयम दिसतोय आता भावेशकडं. नझीरचा हा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर आहे. थोडं प्रेशर असू शकतं नझीरवरती देखील. त्यालाही माहिती भावेश पवार कोणत्या ताकदीचा खेळाडू आहे. पायचा टप्पा पडल्यानंतर चेंडू तसा सरळ निघून जातोय. आपटबार टाकायचा प्रयत्न होता. फिंगर रोल्स व्हायला हवे होते. एक लेग ब्रेक डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. थोडक्यात तो ऑफ ब्रेक टाकायचा प्रयत्न असावा त्याला, परंतु अपेक्षित डिलिव्हरी तो करू शकलेला नाही. भरकटलेला चेंडू. 24 धावा, 5 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. नझीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेंथ बॉल होता. अलगद दिशा दिलेले पॉइंटकडे 1 धाव तिथून प्राप्त करू शकतो भावेश पवार आणि फलकावरती धावा 25. 5 बाद 25. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटक अजून शिल्लक आहेत.
या 2 षटकांचं पृथक्करण कसं असेल त्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 70-70 आणि चेरोबा कोणगाव आयोजित या स्पर्धेचा 21 फेब्रुवारीचा म्हणजे आजचा ड्रॉ आपल्या समोर आहे. आज सकाळी 9 वाजता शिवचेरोबा कोणगाव गोठिवली 11 यांची मॅच होणार आहे. त्यानंतर 10 वाजता रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव बेस्ट ऑफ बोरशेती ही मॅच होणार आहे. त्यानंतर त्या विजेत्यांमध्ये 11 वाजता मॅच होईल. 12 वाजता चौटा हिरवा मानकोली विरुद्ध जयहरी रांजनोली अशी मॅच होणार आहे. आई स्वामिनी चोळेगाव शेळके ब्रदर्स ओगाव यांची मॅच 1 वाजता होणार आहे. त्या विजेत्यांमध्ये 2 वाजता मॅच होणार आहे. आणि पुन्हा एकदा मॅच क्रमांक 3 मॅच क्रमांक 6 यांच्यातील देखील मॅच होऊ शकते. तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव इथे आपण या मॅचचा आस्वाद घेऊ शकतो. तिथे पोहोचायची शक्यता नसेल तर 70-70 लाईव्ह वरती आज सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही जोडले जा. जाऊया मैदानामध्ये. यस भावेश एक तगडा शॉट आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळण्याची शक्यता नाही आहे. फटका जरूर मोठा भावेशच्या बॅटमधून आला होता मात्र धावा मिळणार नाहीत. डॉट डिलिव्हरी असेल अक्षय तावरेकडून. परत एकदा अक्षय विसावा रिसॉर्ट 8 कडून येणार आहे. भावेश पवार समोर आहे. स्लोवर 1 चेंडू आणि पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. धावा बनवणं थोडंसं अवघड झालेलं आहे. मागच्या 4ही षटकांमध्ये आपण पाहिलेलं आहे कुठलाही असा प्रॉमिसिंग शॉट नाहीये बॅट्समन कडून. उजव्या बाहेर थोडंसं अंतर ठेवलं होतं यावेळेस आणि गती कमी केली होती. पुन्हा एकदा अक्षय तावरे एक चांगलं व्हेरिएशन दाखवताना. यावेळेस कव्हर्स मध्ये चेंडू आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धावे म्हणा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. जरूर थोडस खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा भावेशने उठवलेला आहे. 27 वरती पोहोचेल 5 गडी बाद. टायगर्स 11 उत्तर प्रदेश. चौथ्या षटकामध्ये अक्षय तावरे प्रभावी गोलंदाजी या षटकामध्ये भावेशला 2 चेंडूमध्ये धाव घेऊ दिलेली नाहीये. पुन्हा एकदा भावेश पवार उलटॉस होता. गॅप तिथे मिळेल आणि चेंडू सीमारेषा बाहेर. भावेशचा एक दिमागदार षटकार. अफलातून षटकार. शांत असेल तुझ्या छातीतला ज्वालामुखी. आज त्याच धगीतून उभं राहील विजयाची मुखी. भावेश पवार हा मॅच विनर आहे. अनेक मॅचेस तो सातत्यानं कुठल्याही ग्राउंड वरती असेल तर भावेश प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. तो का असतो? टॉस बॉल कव्हर्स मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी समोर आहे आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. 2 धावा उशिराने येतोय थ्रो. खूपच 2 धावा इथे मिळतील. फलकावरती धावांची संख्या वाढते. 35 वरती 5. 3.5 षटकांमध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. माफ करा. चौथं षटक सुरू आहे. 4 षटकांची सांगता. शेवटचा चेंडू डॉट आलेला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा 5 गडी बाद. इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला होता भावेश पवारनं आणि तिथे कनेक्शन मिळालं नाही. खूपच पुढे टाकलेला चेंडू होता अक्षय तावरेनं. चांगलं षटक राहिलं. फक्त 10 धावा या षटकामधून. 35 धावा 5 गडी बाद. टायगर 11 उत्तर प्रदेश. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे. ग्रँड फिनाली धडाकेबाज चषक 51व्या वैभवशाली पर्वातील ही फायनल आहे. आज पहाटे रंगलेली ही फायनल आहे. 4:25 झालेली. अजून एक डाव शिल्लक आहे आणि त्यानंतरचा शानदार उद्घाटनाचा सोहळा आपण याची देही याची डोळा अनुभवणार आहोत. एक अत्यंत सर्वांग सुंदर स्पर्धा. आज चाहते ऑनलाईन देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी आम्हाला 4ही बाजूला दिसते. पहाटे 5 वाजता ही गर्दी आहे. लेंथ बॉल जमिनीच्या समांतर खेळलेला आहे. लॉंग ऑफ कडे 1 धाव येऊ शकते. फक्त मोठ्या फटक्यांपासून अलिप्त ठेवणं हे यश मोठं असू शकतं आणि नझीरनं पहिल्या षटकामध्ये देखील ते काम केलेलं आहे. 2 विकेट काढल्या होत्या. या षटकामध्ये देखील खोलवर चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न आणि तोच मोठ्या फटक्यांपासून परावृत्त करतोय फलंदाजांना. 36 वर 5.
5वं षटक मैदानामध्ये सुरू. पुन्हा एकदा नजीर. भावेश पवारसाठी गोलंदाजी करेल. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा कव्हर करतायत. ओ इथे 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 अडवलाय चेंडू. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली होती, त्याचा परिणाम धावेत रूपांतर झालेलं आहे, पण एकच धाव आलेली आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये शेवटचं षटक आहे, तिथे एक धाव येणं हे सुद्धा गोलंदाजाचं यश आहे. चौकार षटकार अडवणं हे गोलंदाजाचं यश आहे. आणि दोन्ही चेंडूवरती नजीर शेखनं मोठा फटका येऊ दिला नाही. राहिलेत आता या इनिंगचे फक्त 4 चेंडू आणि तिथे टायगर उत्तर प्रदेश किती मोठी मजल मारतायत बघणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र 37 धावा. फटका कनेक्शन मिळालंय, मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे अडवणारे चेंडू. अक्षय तावरे, विशाल निगोट. यस, विशाल निगोट इज देअर. अक्षय तावरे डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करेल आणि फलकावरती धावांची संख्या मात्र 38. 5 बाद 38. काय धावा आहेत. या अगोदरचे सामना बघितला असेल आपण तर फलंदाज अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलेले होते. इथे गोलंदाजांनी हात खोलण्याची संधीच दिली नाही. कोणतंही षटक बघा तुम्ही. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 10. वाह वाह, कनेक्शन परफेक्ट आहे. इथे मिळेल 6 धावा. भावेश पवारचा अत्यंत सुंदर आसमानी टोला षटकार. ओव्हर फुलटॉस होता. यॉर्करचा प्रयत्न जरूर, मात्र थोडासा पुढे येत लॉंग ऑफच्या वरून पाठवला भावेश पवारनं 6 धावांसाठी. यस, पुन्हा फुलटॉस होता, मात्र यावेळेस फटका फसलेला आहे. आणि निश्चित इथे विकेटला देखील खूप महत्व आहे स्पर्धेमध्ये, त्यामुळं अशी विकेट कोणी सोडणार नाही. एकच धाव इथे प्राप्त होईल. फलकावरती 45. 5 बाद 45, 4.5 षटकांमध्ये शेवटचा चेंडू या डावातला. आणि बघता बघता या षटकाचा विचार करू आपण तर तिथेही फक्त आणि फक्त 10 धावा आलेल्या आहेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये पण फक्त 10 धावा. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. फलंदाज प्रतीक ऑन स्ट्राईक. 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले प्रतीकनं. भावेश पवार 11 चेंडूमध्ये 18. तर शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लेंथ बॉल, कड बाहेरची आहे आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे येऊ शकते. फलकावरती 46 विजयासाठी व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघाला मात्र 47 धावांची आवश्यकता. 47 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. एक डाव इथे संपलेला आहे. ग्रँड फिनाली आपण बघतोय धडाकेबाज चषकची. आणि या फायनल मध्ये पहिला डाव प्रचंड रंगला, मात्र गोलंदाजांनीच वर्चस्व गाजवलेला हा सामना आहे. भावेश पवारनी काही प्रमाणात मोठे फटके खेळले होते. प्रतीकने त्याला चांगली साथ दिली. 200चा स्ट्राईक रेट होता प्रतीककडे, पण 46 धावा या विजयासाठी पुरेशा ठरणार का? पण तुम्हाला माहिती आहे टायगर 11 उत्तर प्रदेश बर्फाचा गोळा नाहीये. ते कसे लढतायत, कसे झुंजतायत. त्यामुळं 47 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावी अशी गोष्ट नाहीये, हे माहीत आहे व्यंकटेश वॉरियर्सला. परदीन काजीच्या आज खातं खोललं नाही, सुनील खर्डेने खातं खोललं नाही. अमित नाईक 200चा स्ट्राईक रेट होता, मात्र धावा फक्त 6 राहिल्या. प्रतीक 11, अर्जुन बांगर 7, पवन 0वर. तर भावेशनं आज 7व्या क्रमांकावरती आहेत. 18 धावांची उपयुक्त खेळी खेळली 11 चेंडूंमध्ये आणि त्याच जोरावरती 46 धावा, 5 गडी बाद, 9.20चा रन रेट राहिलेला आहे प्रत्येक षटका पाठीमागं. आणि विजयासाठी तेवढ्याच सरासरीने धावा बनवायच्या आहेत 47. गोलंदाजीमध्ये विशाल निगोट प्रभावी. 1 षटक 8 धावा 2 विकेट. सुरुवात चांगली झाली. विकास पवार 1 षटक 9 धावा 1 विकेट. नजीर शेख 2 षटक 18 धावा 2 विकेट. अक्षय तावरे 1 षटक 10 धावा, विकेट नाही, पण 4ही गोलंदाज प्रभावी राहिले. अबाउट 10 कोणी खर्च केले नाहीत. त्यामुळं आता एक लो स्कोअर आहे आणि कमी धावसंख्येवरती रंगणारा हा सामना पाहायचंय. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार आहे. ठोका चुकवणार आहे काळजाचा. अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे, कारण कमी धावसंख्येवरच्या ज्या मॅचेस असतात ना त्या अशाच होतात,
जिद्द, चिकाटी, साहस यांनी ओतप्रोत भरलेल्या या मॅचेस प्रेक्षकांना मात्र क्रिकेटच्या एका अवर्णनीय दुनियेमध्ये घेऊन जातात. तर बघा, अशीच मॅच इथे सुरू होणार आहे. तर जशी मी इनिंग सुरू होणार आहे, तर इनिंगसाठी समालोचन करणार आहेत मुंबईची मिठास. मी स्वागत करतो चंद्रकांत शेटे सरांचं. त्यांच्या विनंतीला मान देऊन, व्यस्त कार्यक्रमातून काही स्पर्धांना नकार देऊन आपल्या मैदानावरती आज रात्रीच्या सत्रामध्ये ज्यांचा अत्यंत गोड आवाजामध्ये भारदस्त आणि माहितीपूर्ण समालोचन आपण ऐकलं, सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रातून पुढे येत आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत ज्यांनी आपल्या समालोचनानं मराठी रसिकांना भुरळ घातली, कुणाल दाते सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी आदरणीय सतीश शेळके सरांना विनंती करतो, आपण या गुणी समालोचकाला सन्मानित करा. प्रेम असंच राहू द्यात, पुन्हा या, परत या, अशी भावना व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या कार्याला सदिच्छा व्यक्त करतो. कुणाल दाते सर प्रस्थान ठेवतायत आणि त्यामुळेच इथे पुढच्या इनिंगसाठी समालोचनाची धुरा सांभाळतील चंद्रकांत शेटे सर. नमस्कार. धडाकेबाज चषक पर्व 51 आणि या क्रीडा स्पर्धेचा आजचा अगदी महत्त्वाचा दिवस, व्यावसायिक गटाची फायनल मॅच 47चा करायचा पाठलाग. प्रथमेश राठोड आणि कुणाल खोंडी जोडी मैदानात दाखल झाली आहे. फायनल मॅच पाहायला मिळते. एका बाजूला टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश, विभू पंडित आणि त्याचबरोबरने सागर रामोन यांची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला शहबाज खान आणि त्याचबरोबरने रोशन सिरसाट यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. व्यंकटेश वॉरियर नाशिक वर्सेस उत्तर प्रदेश अशी मॅच आहे. 30 बॉल आणि करायच्या आहेत त्या 47. तसं लक्ष मोठं नाही आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चांगले बॉलर आहेत आणि पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत विवेक शेलार.
पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय खरा, पाठीमागे जातोय, रन घ्यायची की नाही, थोडेसे थांबले आणि पहिला बॉल मात्र इकडे डॉट येतोय. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील चर्चेतील नाव म्हणजे प्रथमेश राठोड फ्रॉम सोलापूर हरळवाडी. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत भिवंडीचा असा खेळाडू, अशी गोलंदाजी मात्र चर्चेत राहिली अगदी यावर्षी. त्याचा वेग ISPL मध्ये देखील भन्नाटच राहिला. तेच मात्र बॉलिंगसाठी आहेत. प्रथमेश यांच्या विरुद्ध पॉवर प्ले सुरू आहे. हो हो हो, वेगवान बॉल पायावर आदळला जातोय. अपील देखील केलं, परंतु रन घेण्याचा प्रयत्न इकडे यशस्वी होतोय. लेग बायच्या स्वरूपातील ही रन आलेली आहे. उद्या मुरबाड ग्रामीण गट आणि त्याचबरोबर ओपन ग्रामीण या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल थोडासा पुढे केलाय. आणखीन एक डॉट बॉल, जर डॉट बॉल आले तर मॅच बनणार आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ही मॅच सहजासहजी दोन्ही टीम सोडणार नाही आहेत. फायनल गाठली आहे त्यांनी. चर्चा आहे कुणाला मिळणार मोटरसायकल, चर्चा आहे कुणाला मिळणार 2,11,000, कुणाला मिळणार 1,11,000. दोन्ही बाजूला धुरंधर आहेत. एका बाजूला भावेश पवार आहे, एका बाजूला बबलू पाटील आहेत. कुणाल कोण, प्रथमेश राठोड, दोन्ही डावखुरे आताचे बॅटर. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. बॅटची कडा घेत अगदी गॅपमध्येच बॉल गेलाय. बॉल सीमारेषच्या दिशेने 4. बॅटची कडा घेतली आणि अगदी बचावली देखील गेले. चौकार आला होता. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगला फटका खेळलाय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. कुणाल यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका येतोय. धावा 4. कराण्याची धावसंख्या 9 वर गेलेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न अडवला जातोय. आणखीन एक चांगला बॉल. पहिली ओव्हर संपली आहे. 9 रन झाले आहेत. बिनबाद 9 रन झालेले आहेत. कुणाल यांच्या बॅटमधून 2 चौकार त्यांना पाहायला मिळाले आणि धावसंख्या 9 झालेली आहे. 47चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 38 पाहिजेत आणि 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 24 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. इन ॲक्शनमध्ये सगळे तारे सितारे पाहायला मिळत आहेत. प्रतीक पाहायला मिळाले. पवन केने, फरदीन काझी, भावेश पवार, विवेक शेलार, फलयांकित नावं पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू आपला पाहायला मिळत आहेत खरे, परंतु दुसऱ्या बाजूला बबलू पाटील यांनी गेल्या काही वर्षात नवोदित खेळाडूंचा भरणा देखील आपल्या स्क्वॉडमध्ये केला आहे. आणि अर्जुन बांगर कालच्या दिवसाचे हिरो होते. कालचेही होते आणि परवाचेही होते.
अर्जुन बांगर यांच्यासाठी थोडीशी रणनीती बनवली जाते. फायनल मॅच आहे, कमबॅक करावं लागेल, काही डॉट बॉल टाकावे लागतील, काही विकेट घ्याव्या लागतील. धडाकेबाज जिंकायचंय स्वप्न दोन्ही टीमने पाहिलंय. उत्तर प्रदेशला ट्रॉफी जाणार की नाशिकला ट्रॉफी जाणार ठरवलं जाईल. अगदी 4:45 वाजले तरी देखील प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहे, डॉट बॉल आलाय. अर्जुन बांगर यांची देखील बॉलिंगची शैली खूप चांगली आहे, थोडंसं अवघड आहे करण्यासाठी. परंतु प्रथमेश राठोड या स्पर्धेत काय जबरदस्त खेळ केलाय त्यांनी. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये चांगला परफॉर्मन्स प्रथमेश राठोड यांचाही राहिलाय. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा धडाकेबाज आपण पाहतोय. रिवचा प्रयत्न, अल्टी पलटी, बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून 4. स्ट्रोक खेळलाय. 13 धावा धाव फलकावर. नो बॉल. नो +4 अशा 5 रन इकडे मिळतील. धावसंख्या पुढे गेली 5 ने. 14 धावा धाव फलकावर. ओहो हो, टायमिंग नाही करू शकले. हिटही करण्याचा प्रयत्न केला तिकडे, परंतु आता ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक रन घेण्याचा प्रयत्न इकडे केलाय. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 16 झाली आहे. डॉट बॉल टाकावे लागतील. इकडे विकेट घ्याव्या लागणार आहेत. अशीच काही मॅच संपलेली नाहीये आणि फायनलची मॅच आहे. फायटर आहेत, दोन्ही टीम फाईट करावी लागणार आहे. अगदी 4:45 वाजलेत, परंतु दर्दी प्रेक्षकांची गर्दी या मैदानात पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमी आहे हा सगळा परिसर आणि धडाकेबाज असली की मात्र या सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा येते. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तिकडे. ओ हो, काय नेम मारलाय. प्रसन्न होते आणि पहिली विकेट, पहिला धक्का कुणाल यांच्या रूपामध्ये. नेम लावलाय. पहिली विकेट आली आहे, पहिला धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील दाखल झालेले आहेत, महाराष्ट्राचे सिक्सर किंग. 16 धावा धाव फलकावर आहेत. कोंडी फुटली आहे, विकेट आली आहे. अशा जर का विकेट येत राहिल्या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. उद्या सुद्धा मजा येणार आहे.
आदर्श इलेव्हन दानिवली विरुद्ध खाटेकर. पहिली मॅच असेल, पहिली सेमी, दुसरी सेमी भालुक विरुद्ध जामगर, त्याचबरोबरने कारिवली विरुद्ध भादवड बी, ओपन ग्रामीण आणि बोरसेती विरुद्ध पोगाव. मजा येणार आहे उद्या. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर प्रयत्न करतायत. ओ हो हो हो, काय कॅच घेतली अमित नाईक यांनी. होते कुठे आणि गेले कुठे, सीमारेषेपर्यंत गेले. पाहत राहिले बॉल, पाहत राहिले बॉल, बॉलवरची नजर. मला तर वाटतंय ज्यांनी ज्यांनी कॅच पाहिली कपिल देव यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. असाच एक अफलातून झेल आज झालाय धडाकेबाज मध्ये. अमित नाईक यांनी मात्र जबरदस्त झेल घेतलाय. बबलू पाटील आउट झालेत, परंतु काय कॅच घेतलीये, लाजबाब. बबलू पाटील आउट जरी झाले तर त्यांची भाषा एकच आहे, षटकार मारायची, बॅट फिरवायची. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रभर त्यांची एक वेगळी ख्याती देखील आहे. विकेट घेतली आणि काय कॅच पकडली आहे. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. आता मॅचमध्ये प्रवेश होईल का हे पहा दर्दी प्रेक्षक. याला म्हणतात 5 वाजलेत, परंतु यांना काय पाहायचंय, क्रिकेट पाहायचंय. हे टेनिस क्रिकेटचे दिवाणे आहेत आणि आज आपलं टेनिस क्रिकेट चांगल्या उंचीवर आहे ना, त्यामध्ये तुमच्यासारख्या प्रेक्षकांचाही मोठा वाटा आहे आणि धडाकेबाज सारख्या आयोजकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. सगळ्यांचा वाटा आहे. रिवर्स खेळायचं होतं, एका बाजूला गेला, एका बाजूला डायरेक्ट हातात. आणि इकडे आणखीन एक विकेट आली आहे. मॅच मध्ये अर्जुन बांगर यांनी आपल्या टीमला आणलाय. मॅच ऑन, ही आहे फायनल. बॉल खेळायचा होता फाईन लेगला, म्हणजे थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, परंतु गेला मात्र पॉईंटच्या दिशेने. टायमिंग नाही होऊ शकलं. चांगली कॅच प्रतीक नावाचा चिताचा आहे आणि त्यांच्याकडेच मात्र हा चेंडू जाताना पाहिला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. चेतक गोरे, सोलापूरचे 2 बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथमेश राठोड आणि मॅच ऑन केली मात्र या अर्जुन बांगरने. हा अख्खा आठवडा अर्जुन बांगरची चर्चा झाली. चर्चा मालेगावमध्ये झाली, चर्चा पनवेलला झाली, चर्चा या मैदानावर देखील होताना पाहायला मिळाली. यस, आणि चर्चा उद्या सुद्धा होईल. उद्या कोणगावलाही खेळायचं. आता इकडे खेळतायत, थोड्या वेळाने त्याला कोणगावला जायचंय, तिकडनं पुन्हा इकडे यायचंय. हे क्रिकेट आहे, आपल्याला पळवतोय आणि आपल्याला पळायचंय. आम्ही आहोत त्यात. सगळेच लाईव्ह वाले सुद्धा आहेत बिचारे, तासनतास उभे आहेत, त्यांचंही कौतुक. हो हो हो, अर्जुन बांगर की फॅक्टर राहिले. यस, व्हाईट बॉल आणि त्याचा रिव्ह्यू देखील इकडे घेतला गेलाय, पाहूया.
प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. बिचारे सकाळी जॉगिंगला आले असतील ते सुद्धा मॅच पाहतील. योग्य बॉल खेळवला जातोय. यस, अर्जुन बांगर की फॅक्टर. या स्पर्धेमध्ये याही खेळाडूच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली, खुल्या गटात आणि ग्रामीण गटात सुद्धा. आणि आता बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर झालाय 16 झालाय. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे. 3 षटकं बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 31. मॅच ऑनच आहे, फायनल आहे. आणि फायनल जर चुरशीची नाही झाली तर तिला फायनल का म्हणायचं? तर फायनल आहे, मजा येणार आहे. आणि त्यातल्या त्यात धडाकेबाजची फायनल आहे. चर्चा नाक्या नाक्यावर होणार, गावागावात होणार, शहरात होणार, जिल्ह्यात होणार, राज्यात होणार. धडाकेबाज कोण जिंकलं यावर्षी? प्रथमेश राठोड नजर असतील प्रथमेश राठोडवर या ठिकाणी मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठीची. फायनल मॅच आणि फायनल मॅचचा एक वेगळा दबाव देखील पाहायला मिळतो. आणि प्रेक्षक आताही मात्र काही प्रेक्षक जल्लोष करतात, त्यांचं कौतुकच करावं लागेल. वा, तुम्हाला सॅल्यूट आहे. फुल मॅचमध्ये तुम्ही सगळे. उद्या संध्याकाळची नांदी तर नाही ना? ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय खालिंग एक्सप्रेस. आणि जसा काही डॉट बॉल यायला लागलेत, आवाज यायला लागलाय. आणि धडाकेबाज आणि फायनल म्हटलं तर आवाज कंपल्सरी. काय बॉल टाकलाय प्रथमेश यांच्यासाठी. समीकरण मात्र पुन्हा बदलत आहे. 17 मध्ये 31 पाहिजेत. या क्रिकेटच्या प्रेमींना काही फरक पडत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र, पहाटेचं क्रिकेट. आणखीन एक वेगवान बॉल. ओ, बचावले गेले. काय बॉल टाकतायत विवेक. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. यस, नॉट आउट कळवलं जात आहे. गावातील युवा पिढी तिकडे बसलेली आहे आणि ते आवाज करतायत. वा, थोडक्यात बचावलेत. लक्ष दिलं त्यांनी आणि लगेच वेळेला मागे आले. आता प्रथमेश यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. सुरुवातीला सोपी वाटणारी मॅच आता अवघड देखील झाली आहे, परंतु संपलेली नाहीये. दोन्ही टीम प्रयत्न करणार आहे. धडाकेबाजची पहिल्या नंबरची ट्रॉफी उंचवायची आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न आहे. 15 बॉलमध्ये 30 पाहिजेत अजूनही. चेतक गोरे फ्रॉम सोलापूर. वेगात टाकलाय. आणखीन एक अगदी फलंदाजाला खेळपट्टीवर पाडलाय. विवेक शेलारच्या या वेगाने काय बॉलिंग केली जाते. एका मागोमाग एक मात्र आगीचे गोळे टाकतायत की काय विवेक शेलार. अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते.
हो हो, आता व्हेरिएशन पुन्हा एकदा इकडे पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. आणखीन एक चांगला बॉल, 13 बॉलमध्ये 30 पाहिजेत. मॅच थोडीशी लांब गेली आहे, मॅच थोडीशी लांब गेली आहे, संपली नाहीये. प्रयत्न अजूनही करावे लागतील नाशिक टीमला. आता फिंगर रोल केले होते आणि गती परिवर्तन. 13 बॉल 30. तिसरी ओव्हर सुरू आहे, 17 धावा धाव फलकावर. आणखीन एक वेगवान बॉल, काय बॉलिंग केली आहे. वा वा वा, जबरदस्त कमबॅक विवेक शेलार. काय बॉलिंग केली आहे. 2 ओव्हरला विवेक शेलार, विकेट जरी नसेल मिळाली, रन दिल्यात फक्त 10. आता 12 बॉलमध्ये 30. परंतु ही 30 टीम आहे ज्या टीमने मागील मॅच पराभूत होता होता जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही मॅच ऑन आहे आणि ही स्पर्धा धडाकेबाज आहे. प्रथमेश बॅटिंगसाठी, समोर प्रसन्न पाटील आलेले आहेत. 12 बॉलमध्ये 30. धडाकेबाची फायनल अगदी धडाकेबातच चालली आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत, आवाज करतायत. या प्रसन्न पाटील यावेळेला उडवलाय, थोडासा पुढे केला आणि तिकडे सीमारेच्या दिशेने पकडले प्रतीकने. कॅच, प्रथमेश आउट. प्रयत्न केलाय सागर रामवाणी आणि विभू पंडित आणि कंपनीने. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. थोडासा पुढे केलेला बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळला करा, परंतु टायमिंग नाही झालं. आणि तिकडे काय प्रतीक, अजूनही 11 बॉलमध्ये 30 पाहिजेत, म्हणजे 11 मधले 5 बाहेर मारावे लागतील. आणि त्याच्यासाठी वाघोलीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅचचा मॅच विनर आशिफ शेख फ्रॉम वाघोली पुणे. धडाकेबाज ट्रॉफीची व्यावसायिक गटाची फायनल आपण पाहतोय. प्रेक्षक याही परिस्थितीमध्ये अगदी पहाटे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. हो 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 हो, चांगला बॉल पाहिला मिळतोय. खोलवर टप्प्याचा रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय आणि 1 रनने स्कोर पुढे जाईल. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 10 बॉल बाकी आहेत आणि करायच्या आहेत त्या 29, म्हणजे या 4 मधले 2 तरी बाहेर जावे लागतील मॅचला ऑन ठेवण्यासाठी. प्रसन्न पनवेल परिसरातील एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे. चेतक गोरे सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत खरे, परंतु आज महाराष्ट्रातील या नामवंत स्पर्धेमध्ये आलेत. त्यांनाही काहीतरी करून दाखवावी लागणार आहे. या टीममध्ये मी का आहे, सोलापूरवरून इकडे मी का आलोय, त्यांनाही दाखवावं लागणार आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे. पाहूया काय करतील. 10 मध्ये 29. ओ हो हो, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि इकडे काय झालंय. दोघांनी सुद्धा रन घेण्याचा प्रयत्न केलाय. अचानकपणे सामन्याला कलाटणे आणि मग काय पाठीमागे होते फरदीन. चलाखी दाखवली आहे.
बोलल्यात. यस, खेळाडू बाद होत आहेत. विशाल निगोट मैदानाच्या दिशेने 9 बॉलमध्ये 29 पाहिजेत. 9 बॉलमध्ये 29. पहाटे पहाटे सुद्धा या मॅचचा आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. यूट्यूबला सुद्धा अजूनही बरेचसे प्रेक्षक आहेत आमच्या बरोबरीने इन ॲक्शनमध्ये. काय मॅचेस झाल्यात. सेमीफायनल सुद्धा लाजबाब झाली आणि फायनल असं वाटत होतं आता एकतर्फी मॅच होते की काय. यस, म्हणजे जवळपास 1000 प्रेक्षक आताही मॅचचा आनंद घेत आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. मोठे फटके पाहिजे. आता षटकार चौकाराची गरज आहे. विशाल निगोट यांनाही प्रयत्न करावे लागतील. प्रसन्ना, विशाल निगोट पुल करण्याचा प्रयत्न करतात परंतु नाही. याही वेळेला टायमिंग पाहायला मिळालेलं नाहीये आणि अगदी 8 बॉलमध्ये 28ची मॅच आली आता. अशा प्रकारच्या मॅचेस सुद्धा आपण पाहिल्यात. इंडिया पाकिस्तान मॅच आठवते. अशा प्रकारच्या मॅचेस आल्यानंतर विराट कोहली बनावं लागेल कुणाला तरी. 8-28 चेतक गोरे. यावेळेला दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेने. खराब बॉल होता त्याचा समाचार चेतक गोरे यांनी घेतलाय. बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. लाडक्या गौरव रील स्टार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. याही वेळेला स्ट्रोक खेळायचा होता. एका बाजूला गेला एका बाजूला. एक रन तर तिकडे घेतली जाईल. दुसरीचा कॉल दिला जातोय का पाहायचं आहे आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 23. 6 मधले 4 बाहेर मारावे लागतील आणि जर का पहिल्या 1-2 बॉलवर मोठे फटके आले मजा येईल. आणि त्यांची संपूर्ण टीम आनंद घेते या मॅचचा. आपलंही विशेष कौतुक. आहेत का आवाज. क्या बात है. वा, ही तर धडाकेबाजची खासियत आहे. उद्या काय काय या बरंच काही पाहायला मिळेल इकडे. सहा बॉलमध्ये 23 पाहिजेत. भावेश बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. भावेश पवार या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि प्रेक्षक पहा, ही फायनल आहे. वर्षभर वाट पाहतात धडाकेबाजची. रात्र घालवली या सगळ्यांनी फायनल पाहण्यासाठी. व्यावसायिक गटाची 6 बॉलमध्ये 23. पाहूया चेतक गोरे कशा प्रकारची कामगिरी करतील. भावेश बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय खरा. फर्दींची चतुराई. खेळाडू सुद्धा थोडेसे थपकायला लागले ज्यावेळेला फर्दीन यांच्याकडे बॉल जातोय. टर्न झाला.
ओ हो. धनंजय चाललेत बॅटिंगच्या साठी मैदानाच्या दिशेने आणि विशालवर बराचसा दारोमदार असणार आहे आता धनंजय बिनताडे. फायनल मॅच, मेगा फायनल. भावेश, प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवावा लागणार आहे. एक दोन फटके आले तर मजा येईल, प्रेक्षकांना देखील आवाज करायला मिळेल. पुन्हा एकदा पाहूया. भावेश या स्पर्धेमध्ये त्यांचाही परफॉर्मन्स तेवढाच चांगला राहिला नाही. ते टायमिंग नाही होऊ शकलं. पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. 1 रन तिकडे मिळेल. 4 बॉलमध्ये 22 करायचे धनंजय बिनताडे. पाहूया, थोडीशी लांब गेली मॅच. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. सातत्याने लगातार मॅच खेळतायत, नो डाऊट व्यंकटेश ऑरियर, परंतु प्रोफेशनल क्रिकेट आहे. हो. आता सध्या या जोडीची चर्चा आहे. भावेश पवार आणि फरदीन काझी या जोडीची चर्चा आहे सगळीकडे. हो, टर्न केला. ही तर खासियत आहे. कधी कमी टर्न, कधी जास्त टर्न आणि जादुई गोलंदाजी. आज नाही, आम्ही कित्येक वर्ष पाहतोय. लहान वयातच व्यावसायिक क्रिकेट मध्ये दाखल झालेला हा सितारा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय आणि त्याच्या मैदानातील एंट्रीने सुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात असा भावेश पवार, या वर्षीचे ब्रँड अँबॅसेडर. हो. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, स्पर्धेच्या पायावर चेंडू आदळलाय आणि त्यानंतर यष्टांच्या दिशेने आलाय. केवळ औपचारिकता. मॅच आता उत्तर प्रदेशच्या दिशेने गेली आहे सुद्धा. सागर रामोनी आणि कंपनी, विभू पंडित अँड कंपनी. एक गोष्ट सांगितली जाते, परिस्थिती काही असू देत मॅच सोडायची नसते. तेच या गोलंदाजांनी केलं. आणखीन एक चांगला बॉल भावेश यांचा इकडे पाहायला मिळतोय आणि केवळ औपचारिकता. चॅम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल. धडाकेबाज ट्रॉफी 51व पर्व. टायगर 11 अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश विजयाच्या उंबरठ्यावर येते. धडाकेबाज ट्रॉफी ओपन गट चॅम्पियन. आपण आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत काही क्षणातच.